का प्रतिकृती न कोणा कळे, असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे, उणे पुढटिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा जणी, मागाल शृंगावरी नामे सज्जन स्वरूपे वसविला, श्री उर्वशीचे शिरी साकेताधिपती तत्त्वती, हे जनाचे शिरी ते ते नामदास विकसे, जो या जना उद्धरी. दोघा संतांचा हात धरून आपण उपक्रम सुरू केला होता आणि आज खूप छान वाटतंय की त्याची आपण सांगता करायला सगळ्याजणी एकत्र जमलोय. एखादा ग्रंथ अभ्यासाला घेताना खूप दडपण असतं. दिसायला छोटासा वाटणारा हा 205 श्लोकांचा ग्रंथ, पण तुमच्या सगळ्यांसमोर दर आठवड्याच्या आठवड्याला 2-2, 3-3 श्लोक सांगायचे तर खरंच दडपण होतं. पण महाराज काय किंवा समर्थ काय, त्यांनी खरोखर इतकं सहाय्य केलं की सहजगत्या हे उलगडत गेलं आणि आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला. आज आपण 4 श्लोक अभ्यासलो. या 40 श्लोकांमध्ये खरं नवीन विषय नाही आहे. विषय साधा वाटेल असाच आहे की सत्संगाला पर्याय नाही. ते श्लोक म्हणायचे आणि त्या सत्संगाला पर्याय नाही म्हणजे काय, तर आपण तर सत्संगात आहोतच की. आपल्याला असं की आम्ही कुठे कोणाच्या कुसंगतीत नाहीच. आमची सगळी मंडळी चांगलीच आहे, घरात काय, बाहेर काय, कार्यालयीन ठिकाणी काय. किंवा आपण असंही म्हणू की जी चांगली माणसं आहेत ना तेच आमच्याशी मैत्री करतात. म्हणजे आम्ही तर करतोच त्यांच्याशी, पण चांगलीच माणसं आमच्या भोवती आहे. मग आता हे आणखी वेगळं परत जाता जाता एवढा महत्त्वाचा विषय 3 श्लोकातून का बरं सांगतायत, तर आज आपल्याला सत्संगतीमध्ये किती बारकावे आहेत ते कळणार आहे. शेवटचे 3 श्लोक म्हणजे जसं म्हणतो ना की सगळी गोष्ट सांगून झाल्यावर मॉरल काय, तर मॉरल हे आहे की सत्संगतीला पर्याय नाही. हे 3ही श्लोक आपल्याला सत्संगतीचे शिकायचे. आणि मग फलश्रुतीचा 205वा श्लोक आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तरी सांगून टाकलं कितीही मंदमती असलो तरीही आपल्याला प्राप्ती होणारच. भगवत प्राप्ती असं साधं मागितलंच नाही आहे. मुक्ती म्हणा, मोक्ष म्हणा, परमानंद म्हणा, हे सगळं मिळणार आहे आपल्याला. मुक्ती मोक्ष आपल्याला नको असं आपण म्हणतो. असं कोणी विचारलं आम्ही ते मोक्षाभिक्षासाठी नाही करतो, पण परमानंद तर हवाच असतो आपल्याला. कुठलीही गोष्ट करताना आनंद हवाच असतो. तो आनंद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. अशा 4 श्लोकांचा विचार अशा याच्यामध्ये आपण करणार आहोत. शक्य आहे त्यांनी वाचायला हरकत नाही. आज 202वा श्लोक आपण घेणार आहोत. मना पूजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाहिजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. पूज सांगितलंय बरं का. पूज म्हणजे गुह्य, गुप्त, पण त्याच्याबरोबर श्रेष्ठ सुद्धा. पूज शब्दाचा अर्थ आपण पूज गोष्टी, हितगुज असे शब्द वापरतो. तो आपलं कल्याणाचं जे असतं ते आपण असं, आणि बायकांमध्ये तर असतं मी तुला म्हणून सांगते, ते तुला म्हणून सांगते जे असतं ना ते अगदी खास असतं. आणि ते जे गुज आहे ते गुज म्हणजे खरं रहस्य आहे. आपल्या सगळ्या जीवनाचं रहस्य या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत, म्हणून त्याला गुज शब्द वापरला. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. भगवंत अर्जुनाला पण म्हणतोय की मी बाकी कोणाला नाही सांगितलं, हे गुह्यतम, नुसतं गुह्य नाही, गुह्यतर नाही, गुह्यतम हे तुलाच सांगतोय. इतकं भगवंताचं अर्जुनावर प्रेम आहे की बाकी कुणाला नाही सांगितलं, ते गुह्यतम मी तुला सांगतोय. आणि ते गुह्यतम येतं दुर्गा बुद्धी माणसात कृतकृत्य भारत आहे की गुह्यतमम शास्त्र असं म्हणतात. हे जे सगळं सांगणार आहे ते गुह्यतम हे फक्त तुला सांगतात. असं हे गुह्य भगवंत आपल्याला म्हणजे समर्थता आपल्याला या श्लोकातून सांगणार. एकीकडे असं वाटतं की हे गुह्य श्रेष्ठ असं म्हटलंय, पण आपलं काय होतं, आपण सगळे भौतिक जगात रमणार आहोत. करतोय आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, कुठे काय जे काही छान छान वाटतंय तिथे तिथे जातोय आणि आपल्या अगदी अध्यात्मामध्ये प्रगती व्हावी असे प्रयत्न सगळे आपले चालू. पण खरा विचार जर आपण आपल्याशी केला ना तर आपण या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टीत रमतो. एक्झिबिशन कुठे आहे, दिवाळी आले, 1/1 कुठे आहे, सगळीकडे आपलं लक्ष असतं. उगाच काय खोटं बोलायचं. भौतिक जगामध्ये काय चाललेलं आहे ते सगळं आपल्याला आवडतं. गडकरी होतंय कधी चालू आणि कधी जातो नाटक बघायला
होतच किंवा आपल्याला कुठे सांगायचं. आता मनाच्या श्लोकांचं आज कौतुकच आहे की अहो सिनेमावाल्याला सुद्धा आमचंच नाव घ्यावंच वाटतं. ती कोण म्हणा आणि कोण तिचा तो श्लोक, आपल्याला काही त्याचा संबंध नाही, परंतु त्याला पण आमचे श्लोक जवळचे वाटले. काय भौतिक ह्या सगळ्या जगामध्ये वावरायला आम्हाला खरं म्हणजे आवडतं. पण होतं असं की समर्थाने आपल्याला असं म्हटलंय की हे काय म्हणजे का माया देवीची धांदली, समर्थाने शब्द वापरलाय की माया देवीची धांदली सूक्ष्मी कोण मन घाली. की इतकी माया सगळीकडे भरली आहे आणि ती सगळी आम्हाला सारखी बोलावते, तर सूक्ष्मात कोण मन घालणार. ते तुमचं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे कशाला आम्हाला पाहिजे. किती छान छान आहे सगळं, ते बरं वाटतंय आम्हाला. जरा मॅचिंग नसलं की विचारतात का कुठलं तरी आधीच घातलं का, आता काय करावं, सगळं त्याच्यातच आमचं लक्ष असतं. तर त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आहे की भौतिक याच्यात वावरणारं आमचं मन आम्हाला या सूक्ष्मात समर्थ घालायला सांगताय. अखेरच्या श्लोकात भुज सांगतो म्हणून सांगतायत आणि त्यामुळे हे जे काही ब्रह्मचिंतन वगैरे आपल्याला ते सांगणार आहे, सूक्ष्म विचार करायला सांगणार आहे. या धांदली अडकू नका, मायादेवीत अडकू नका. नरदेह मिळालाय तो यासाठी नाही मिळाला. हे सगळं होतं एकीकडे, त्याच्यासाठी वेळ खर्च करावा लागत नाही किंवा तो केला तर वाया जातो, म्हणून करू नका. आणि मग ज्या साधकाला हे असं कळलेलं आहे तो रहस्य बघायला जातो, तो सूक्ष्मामध्ये जातो. होतं असं करून करून भागल्यानंतर वाटतं साठीला सत्तरीला असं वाटतं आपल्याला तू काय वेळ वाया गेला आपला, नको तर असं जायला. आणि मग का होईना आपण इकडे वळतो, काही हरकत नाही. समर्थ म्हणतात त्या धांदलीतून बाहेर पडा आणि या सूक्ष्माकडे जा. आता मी तुम्हाला गुज सांगतो आणि नुसतं गुज सांगतो नाही तर एकदा सांगितलं तर ते प्रयत्नपूर्वक करा. तुकाराम महाराजांसारख्यानं सुद्धा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी प्रयत्न करावे लागले. असं सगळं एकदम नाही मिळालं. अट्टाहास करावा लागतो काही मिळवायचं तर तसा अट्टाहास आपला व्हायला पाहिजे. जीवनाचे जे म्हणजे म्हणतो ना की जन्ममृत्यूचं चक्र, त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी का होईना प्रयत्न करायला हवे. सद्गुरूचं सांगणं ऐकायला हवं, सद्गुरूची सांगितल्या मार्गाने जायला हवं. हे सगळं आपल्याला करायलाच हवं असं त्यांचं सांगणं. हे सगळं गुज या एका शब्दामध्ये आपोआपच येतात, अशी ही गुज गोष्ट आहे. आणि ही अंतरी पाहिजे यत्न केले, ही गुज गोष्ट करावी यासाठी प्रयत्न करावे लागतात, आपोआप येत नाही. आपल्याला असं वाटतं की 5-10 पुस्तकं वाचली की येईल का काय, तर त्या 5-10 पुस्तकं वाचली की येईल असं वाटतं, पण तसं नाही घडत. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता हे प्रयत्न काय करायचे तर श्रोतम हरती पापानी असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर श्रवण करावं लागतं. आपण जातोय सत्संगतीचा विचार करायला, ते विचार करताना आता सांगितलं मी तुला गुज सांगतो, त्या गुजमध्ये काय काय ते सुरू झालं. आणि आता पहिलं सांगितलं की सारखं ऐकलं पाहिजे. समर्थाई राजबोधामध्ये ते श्रवणाचे किती चार आपल्याला समाज सांगतो की श्रवण केलं पाहिजे. श्रवण केल्याशिवाय काही होते, म्हणून सदा श्रवण हरती पापाने. श्रवण जर चांगलं केलं चांगलं. आता श्रवणामध्ये नुसतं ऐकणं नाही आहे. आपण सगळेजण आता 202 या श्लोकापर्यंत आल्यावर या शब्दाचे अर्थ हे सांगायची आवश्यकता नाही. श्रवणामध्ये सगळं आलं. निरूपण ऐकणं जसं आलं तसं ग्रंथ वाचन आलं, परीक्षा देणं आलं, अभ्यास करणं आलं, अशा सगळ्या गोष्टी त्या श्रवणामध्ये येणारच आहे. तर असं सगळं श्रवण केलं की काय होतं तर हरती पापानी, पाप हरण होतं. पुन्हा आमच्यामुळे प्रश्न आम्ही पाप करतच आहे. जसं आम्ही चुकीच्या लोकांशी मैत्री करतच नाही तसं आम्ही पाप करून पापाचरण होतच नाही आमच्या हातून. आम्ही कशाला पाप करायला जातो, आम्ही चांगलंच वागतो असं लगेच आमच्या मनात येतं. मग तरी देखील असे शब्द का वापरतात संत मंडळी की तुम्ही जर नीट ऐकलं, चांगलं श्रवण केलं, श्रवणाचे आधारे निर्गुण पाळले देणार असं म्हटलं, किंवा श्रवण केल्याचे कळ क्रिया पालटे तत्काळ असं सारखं सांगितलं तर तू श्रवण करायचं एवढा भर देतात आणि पापहरण होऊन म्हणतात. याचा अर्थच असा आहे की कळत नकळत काही गोष्टी आपल्या हातून घडतात, त्याचंही हरण होईल, त्याचाही आपल्याला पाप लागणार नाही. म्हणून मग काय करायचं तर प्रयत्नपूर्वक चांगलं आचरण होईल असा प्रयत्न करायचा. कसं तरी काहीतरी समर्थांना नाही आवडत. समर्थांना सगळं परफेक्ट लागतं. 6 सेन्स असलं तसं सगळं छानच असलं पाहिजे त्या कला, तर असं तसं चालणारच आहे. मग त्या श्रवणासाठी पुन्हा पुन्हा श्रवण करायला लागतं, मनन करायला लागतं, निधिध्यास करायला लागतं. त्या प्रयत्नामध्ये या सगळ्या गोष्टी तरच आपल्याला काहीतरी साध्य होण्याची शक्यता आहे. असं साध्य होईल इकडे ह्या गोष्टी. आता समजा असं असलं ना तर चांगलं काय हिताचं काय असं सगळा विचार केला तर हे कसं साधायचं हे पण आपल्याला ते प्रयत्नपूर्वक सांगणार आहे. श्रवण करून काय साधणार आहे
ते पण आपल्याला कळणार. आता काही शंका असली, समजलं नाही असं पण होतं ना, की आपण वाचतो, ऐकतो, पण आपल्याला असं होतं की नाही बऱ्याचदा असं होतं की काही ग्रंथ असे असतात. मग अशा आत्मारामाचा उल्लेख निघाला, आत्माराम कोणी खरंच काढला वाचायला एक 10-20 ओळ्यांमध्ये नको, आपला माणसं ठेवून देतील. किंवा काही वेळा बघून सुद्धा आपण एवढा मोठा दासबोध बघितला की लोक म्हणतात रिटायर झाला बघू, आता नको, रिटायर झाले की बाबा याच्यात पण. तर असं होतं. त्यामुळे काही वेळा काही मनात शंका येतात, आपण त्याच्यापासून दूरच राहतो. तर समर्थाने आपल्याला सांगितलं की ठीक आहे, ते नका करू. मग घरी रे मना संगती सज्जनाची. बरं, मनालाच सांगितलंय, किती सोपं आहे. मनानेच सगळी सज्जनाची संगती आहे. मना पूजने तुझे प्राप्त झाले तरी अंतरी पाहिजे यत्न केले. आणि पुढे म्हणाले सदा श्रवणे पाहिजे निश्चय असे. श्रवण केलंच पाहिजे. नाही जमलं तर सोपं करून सांगतो, सज्जनांची संगत धरा की आपोआप येईल. आता पुन्हा आपल्याला वाटतं की ग्रंथाचा अभ्यास करायचा आणि नुसती सज्जनांची संगत धरा असं म्हटलं तर कसं होणार. पण असं लक्षात येतं की अभ्यास करणारी लोक आपापले अनुभव सांगतात की खरंच असं होतं की आपण प्रयत्न केला ना तर याच्यामध्ये इतकी मंडळी आपल्यासोबत करून ठेवलेलं आहे. मी तर नेहमी वर्णन करते, नेहमी मला कसं तर पंचपक्वान्नांचं ताट आपल्या आधीच्या सगळ्या विचारवंतांनी आपल्यासोबत करूनच ठेवलं आहे. आपल्याला फक्त जेवायचं आहे. आता ते तरी कष्ट आपण घेतले पाहिजे. अनंत पुस्तकं गेल्या 100 वर्षामध्ये दासबोधावर, मनाच्या श्लोकावर इतक्या मंडळींनी लिखाण केलंय की आपल्याला खरंच काही वेगळं काही करायचं आहे त्याची आवश्यकताच नाही भासत, असं लक्षात येईल. ती संगत घालायला काय, सहज उपलब्धता आपल्याला या सगळ्याची आहे. खूप मंडळी पुस्तकं दिली आहे. सज्जनरसथा मासिकामधून किती किती लेख मंडळी लिहिले आणि ह्या सगळ्या गोष्टी जर समोर आहे तर त्याच्यापासून आपल्याला करायला काहीच हरकत नाही. बरं, समजा अशा संतांची संगत, चांगल्या माणसांची संगत मिळाली तर त्यांच्या चर्चेतून वगैरे पण आपल्या सगळ्या शंका दूर होतात. म्हणजे आधीच समजा आपल्याला शंका किंवा नाहीच एखाद्या गोष्टीचा अर्थ कळला तर या सगळ्यांच्या चर्चेतून आपल्याला नेमकं काय हवं आहे ते आपोआप मिळेल. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला आहे, स्वतः प्रयत्न करायला आहे. आपोआप सगळं होईल असं नाही. आता आपण 205 माझ्या कितीतरी जणींनी मला काल परवा 2 दिवसामध्ये मेसेज टाकला, तुला ते सुरुवात चांगली झाली होती, मी 10-20 लिहिलेत पण नंतर जरा राहिलाय हो. पण मी करणारे बरं का पुरं, हे जे करणारे बरं का पुरं आहे ना ते सुद्धा चांगलंच आहे की. म्हणजे कुणीतरी मनाला सज्जनाची संगत या चांगल्या ग्रंथांचा अभ्यास करायला सांगावं. समर्थांनी या 202 श्लोकात आपण आता म्हणतोय, पण आधी कितीतरी ठिकाणी सज्जन संगत सांगून झाली आहे. अगदी किती काही सज्जनाची संगत का धरावी तर सांगतात, खरोखर सदा संगती सज्जनाची धरावी असं सांगता म्हणतात सज्जनी वस्ती कीजे. नुसतं नका संगत धरली, संगत कशी थोड्या वेळापुरती असते ना, तर तसं नाही, वस्ती कीजे. त्या सज्जनाच्या ठिकाणी वस्ती करून राहा. म्हणजे मनाला त्याच्यासाठी तिथेच गुंतवून ठेवा, दुसरीकडे तिसरीकडे जाऊ देऊ नका. सज्जनाच्या ठिकाणी सगळ्या वस्ती करू दे. किंवा गती कारणे संगती सज्जनाची, आपली प्रगती व्हायला हवी असेल तर सज्जनाची संगती धरा. अशा अनेक श्लोकांमधून समर्थांनी आपल्याला सज्जन संगती सांगितले. 202व्या श्लोकात सुद्धा आता म्हटलं तसं आणि पुढल्या 3-4मध्ये पण. प्रश्न थोडासा असा आहे की एवढं प्रत्येक वेळेला संगती म्हणताना या सज्जनाच्या संगतीने नेमकं काय संत करतात तर एका शब्दाचे आपण सारिखे करीती तत्काळ. ते काय करतात, जसे ते आहेत तसं करतात, काहीच फरक करत नाही. जेवढं म्हणून त्यांना ज्ञान जाय आपल्या हातात राखून ठेवत नाही. बाकी सगळीकडे कदाचित असं होईल सगळं दिलं जायचं नाही, पण संत तसं करत नाही. संत आपण सारिखे करती तत्काळ असा लाभ स्वाभाविकच साधकाला होतो असं ते आपल्याला सांगतात. आता खरं तर मी जरी किती म्हटलं की भौतिक याच्यात आपण अडकतो, ते आत्मज्ञान, ते सूक्ष्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान हे आपल्याला नको आहे. पण तसं नाही आहे बरं. ज्ञानेश्वरी असू दे, दासबोध असू दे, गीता असू दे किंवा हे छोटे खाली मनाचे श्लोक असू दे, या सगळ्यांमध्ये कुठेतरी आत्मज्ञानाची अनुभूती आपल्याला हवी. यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये ही अनुभूती टिकायला हवी. नुसतं कसं आहे की एखादी कादंबरी वाचली, एखादी कथा वाचली, बंद केली की एखादं सिरियल पाहिली, काही वर्षांनी आपण ती जर आठवली तर नाही आठवली काही फारसं बिघडत नाही. पण इथे तसं नाही, हे टिकवायचं आहे. जे आपण वाचलंय, जे श्रवण केलं आहे हे आपल्याला टिकवायचं आहे. आणि ते टिकवण्यासाठी साधकांनी काय करायचं, त्यांनी सांगितलं की तत्काळ करणार तुमच्यामध्ये आपण सारखे करीती तत्काळ, हे झाली त्यांची बाजू. साधकांनी काय करायचं,
तर साधकाने परी अंतरी पाहिजे यत्न केले. साधकाने अंतरामधून सातत्याने प्रयत्न केले पाहिजे तर ते कायम टिकेल. कसं आहे की आत्मज्ञानाची प्राप्ती झालेला सुद्धा खाली येऊ शकतो की हो. इतकी प्रगती झालेली असली तरी सुद्धा काही गडबड होते. आपल्याला जडभरत लगेच आठवतं, विश्वामित्र सगळे मंडळी आपल्याला आठवतात. एवढी वरती गेलेली असून सुद्धा यांची गडबड झालेली आहे. तर मग आपली काय अवस्था? मग आपण म्हणून जाऊ दे, त्यांचं सुद्धा झालं, आमचं काय आमची हे करायचीच काय, तुलनाच करायची नाही. त्यामुळे नाही एखादी गोष्ट आम्हाला कळली त्या नाही आमच्याकडून पुढे झालं, ठीक आहे या जन्मात एवढंचही असं आपण उत्तर देतो. अगदी बरोबर आहे. पण याच्यातून आपण सुटका नाही करून घ्यायची. उलट असं म्हणायचं की तेच एवढा शब्द देत आहेत आपणासारखे तरी ते तत्काळ, तर आपल्याला फक्त प्रयत्नच करायचे ना. हे काटेकोरपणानं प्रयत्न करू अशा प्रकारचा विचार साधकांनी करायचा नाही. होतं असं की या भौतिक गोष्टी ज्या असतात ना, किंवा ज्याला कला आपण म्हणतो, या सगळ्या एकदा आपण शिकलो की आपल्या मिसळल्या नाही जात. भले आपली त्याच्यात प्रगती कदाचित होणार नाही, परंतु त्याच्यातून आपण फार विसरलो असं नाही होत. म्हणजे जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण लहानपणी कधीतरी सायकल शिकलो, पण लहानपणी सायकल शिकवलं तर सायकल विसरत नाही की. अगदी 70ला सुद्धा कधी संधी मिळाली आपण म्हटलं तर आपल्याला चटकन आपल्याला असं वाटतं की येईल मला दयाला काय झालं. कारण ह्या भौतिक गोष्टी ज्या असतात ना त्या माणूस विसरत नाही. थोडा प्रगती नाही कदाचित होणार, स्टॅमिना कमी झाला असेल, पण भौतिक कला भौतिक गोष्टी पोहायला येतं. एकदा लहानपणी शिकलेलं असलं की म्हातारपणी सुद्धा प्रयत्न करा. त्यांच्यासारखं तरुणांसारखं जमणार नाही, पण त्या कला माणूस विसरत नाही. पण या बाबतीत असं होतं, ब्रह्मज्ञान आत्मज्ञान ग्रंथाचं ज्ञान हे मात्र आपलं विसरलं जायची खूप शक्यता असते. म्हणून आमचा ग्रंथ अभ्यासून झाला. आज आपण आता तोच विचार करणार आहोत. हे तर काय सगळं सांगून झालेलं आहे, हे काय परत परत सांगताय, तर हे परत परत आपल्याला पुन्हा करायचं आहे. मनाचे श्लोक आमचे झाले, पेपर आम्ही लिहिले, सगळे प्रश्न आमचे लिहून झाले, काहीच उपयोग नाही. पुन्हा 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 करणं याला अभ्यास म्हणतो, त्याला प्रयत्न म्हणतो. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना सुद्धा जमलं नाही तर आम्हाला पण जमलं नाही तरी चालेल असं करून चालणार नाही. परी अंतरी पाहिजे यत्न केले ते प्रयत्न आपल्याला करावेच लागते. नुसता अभ्यास झाला असं उपयोगाला नाही. होतं असं की म्हणजे एक असं वर्णन करतात की ओंजळीमध्ये पाणी घेतलं ना तर ते पाणी नीट धरावं लागतं. जरा थोडं दुर्लक्ष झालं की कधीतरी कळून जातं ना. तसं आपलं ह्या क्षेत्राच्या ठिकाणी होतं, या ज्ञानाच्या ठिकाणी होतं की कायम त्याला सारखं अजिबात धूळ बसू द्यायचं नाही. गंज तर नाहीच, ती तर कुठलीच गोष्ट आहे, धूळ सुद्धा बसू द्यायची नाही. इतकं सातत्याने वाचायला लागतं. गीता पाठ असल्या मंडळी आपल्याला नेहमी सांगतात की अहो तेव्हा करायचीच होती ना, म्हणून अगदी जिकिरीने केली, तर आता पटकन पुस्तक लागतं हातात. कारण काय त्याचं होतं, तेव्हा रोज 18 अध्याय अगदी मिळायचंच पण जायचं आहे, तिथं चुकवता कामा नाही. बरोबर आहे. तसे प्रयत्न आपल्या रोज माझी परीक्षाच आहे असं समजूनच आपण ते काम केलं तर मग आता लक्षात येते ते जे गुण आपल्याला सांगतायत ते गुण असतात. त्यामुळे सदा श्रवणे पाहिजे, निश्चय असेल, सारखं वाचलं पाहिजे, सारखं श्रवण केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. धनी सज्जन संगती सज्जनाची. आता ही मी मगाशी म्हटलं की परमानंदाची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती आहे म्हणजे तो खरा एक समाधान आहे. ज्या कुठल्याही भौतिक गोष्टीतून आपल्याला समाधान मिळत नाही असं समाधान जिथे मिळतं ती ही जागा आहे. संतांचे ग्रंथ, संत साहित्य याच्यामधला आनंद काय आहे तो हा आहे. सत्पुरुषांचे जे विचार आहेत त्या विचारांचं श्रवण ह्यामध्ये आहे की परमानंदाचा एक अनुभव आपल्याला त्याच्यातून मिळतो. पण त्याच्यासाठी आपल्याला आता प्रत्येक वेळेला की तो सहवासच मिळतो संतांचा सद्गुरूंचा असं नाही, पण मग सद्ग्रंथांचा मिळतो ना, त्याचं श्रवण मनन निधिध्यास सातत्य असं केलं पाहिजे. सत्पुरुषांचा सहवास मिळाला तर फारच चांगली गोष्ट आहे, पण तो आधी होतो ना आपलं की आपल्याला हे संत ओळखता येत नाही असंच नाही, कशातला भाग नाही, परंतु संतांना आपण ओळखत नाही. समजा पुढे आपल्याला सांगितलं, आपला विश्वास बसत नाही आणि मग आणखीन तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आपण करू असं पण नाही. त्यामुळे त्या भानगडीत न पडता आपल्या संतांचे जे ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत त्या ग्रंथांचा अभ्यास आपण करावा. संतांचं संतत्व ओळखायचा, आपली मनोबुद्धी विकसित करावी म्हणजे संतांचं संतत्व आपल्याला ओळखतं. आणि त्यासाठी ग्रंथ आदरणीय मानावे. अगदी आपल्या देहामध्ये असलेला सद्गुरू सगळ्यांना मिळणं, त्यांचं आपण ऐकणं ही फार अवघड गोष्ट असते. ती मिळाली तर फारच उत्तम, ते मोठं भाग्याचंच आहे.
परंतु ते सगळ्यांना मिळते असं नाही. म्हणून आपल्याला इथे सांगताय की सज्जन संगती धरावी, ते काम आपलं झालं. आता समर्थांनी जो प्रयत्नांचा उल्लेख केला ना, आपल्याला असं समर्थांचा लाडका शब्द विवेक, प्रयत्न, हे शब्द समर्थांचे खास आहे. तर ते प्रयत्न का करतोच की आम्ही प्रयत्न, पण यत्न तो भाग्याचा. समर्थ म्हणा जो प्रयत्न करतो तो भाग्याचा आहे. याचा अर्थ काय की जो प्रयत्न करतो त्याला यश मिळणारच आहे. मी करते प्रयत्न, बघू काय होतं असं नाही सांगणार. प्रयत्न करते म्हणजे यश मिळणारच असा त्यांचा यत्न करे तो भाग्याचा. याचा अर्थ आहे जो प्रयत्न करतो योग्य दिशेनं त्याला यश मिळणारच आहे. समर्थांनी स्पष्ट सांगितलं की जसं कसं करावं, तर सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेची द्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. रोज आपल्याला लागतं ना, सकाळी पंचपक्वानं जेवलं तरी रात्री थोडा तरी दहीभात तरी खाणार, अजिबात नाही असं नको. रात्री झोप नाही लागायची. म्हणजे सेविलेची सेवा अन्न, तहान लागली, भूक लागली की आत्ता तृप्तता आली म्हणजे कायमची नाहीये काही, तसं हे आहे. तैसे श्रवण मनन, त्याच्यासाठी श्रवण पुन्हा 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 करावं. समर्थ असे कडक शिक्षक आहेत, त्यामुळे ते स्पष्ट लगेच सांगतात जेथे नाही श्रवण मनन, जे कोणी असं करत नाही, करतात त्यांचं सांगून झालं की त्यांना मिळणारच आहे भाग्य त्यांचं. पण श्रवण मनन जे करत नाही ते जाणारे विलक्षण नाही, तेथे साधके एक क्षण जाऊची नाहीये. सज्जन संगत कशी मिळवायची की जिथे हे चालत नाही तिथे जाऊ नये, असं स्पष्टपणानं समर्थायचं. वेळ वाया घालू नये. आपल्या आयुष्याची मर्यादा आपल्याला माहित नाही किती आहे, तर या सगळ्या गोष्टीमध्ये वाया घालू नये. जिथे खात्रीने श्रवण बनवण्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणीच आपण जाऊ. समर्थ म्हणजे श्रवण स्वार्थ शब्द वापरतात बरं का. जेथे नाही श्रवण स्वार्थ, पण कुठे जातोय तर तिथे हवंच असला स्वार्थ तो श्रवणाचा, काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, चांगलं वाचायला मिळेल, अशा ठिकाणीच आपण जावं. तो स्वार्थ मनामध्ये असावा, कारण तेथे परमार्थ असतो. जिथे श्रवण स्वार्थ घेऊन आपण जातो तिथे तो परमार्थ आपल्याला देतो. आणि हे जर जमलं नाही तर न जमलं तर वेळ व्यर्थ, सगळं स्पष्ट सांगून टाकलं लगेच दुसऱ्या वेळी 2-4 शब्दात लगेच हे आणि हे असं केलं जाईल. गमतीनं त्या योग शिक्षकांच्या तिथे म्हणतात एकाला छान असे त्याला उभं करतात उजव्या हाताला, आणि एकाची तब्येत चांगली नसणार आहे, सगळीकडून विस्तार पावले उभं करतात. केली योगासन तर असं, नाही केलं तर असं. तसं समर्थांचं आहे की केलं श्रवण मनन तर बघा तुम्हाला भाग्याचं, तुम्ही नाही केलं तुमची मर्जी, काय घडेल ते पण सांगून टाकलं. नित्यनेने श्रवण करावं असा त्याचा अर्थ. अशा पद्धतीने सज्जनांची सांगितलं. आता थोडंसं जर या दृष्टीने पाहिलं तर हे वरवरचं एवढंच नाही बरं का. समर्थांना आपल्याला सांगायचं आहे या प्रयत्नांचा जो उल्लेख केला आहे तर नुसता आशीर्वाद, नुसती दृष्टी टाकली आहे, डोक्यावरती हात ठेवला आहे, हे काही पुरेसं नसतं. अलीकडल्या काळामध्ये अशा गोष्टी असतात, डोक्यावर हात ठेवला ते काय आपण रामकृष्ण आणि विवेकानंदच लागून हात ठेवल्यावर सगळं इकडे तिकडे गेलं असं काही नसतं. असं हात ठेवून वगैरे काही ज्ञानप्राप्ती होत नाही. त्यावेळेस समर्थ सांगतात त्यांचं म्हणणं आहे कवणाशी काय दिसेल कवणे, कोण कोणाशी काय देणार. असा स्पर्श करून मी डोक्यावर हात ठेवून मी कृपा कटाक्ष टाकून असं काही होत नाही. त्याच्यासाठी फार मोठी तयारी लागते. आणि म्हणून जे काही अद्वैत साधायचं असतं, संतांशी जे काही अद्वैत साधायचं, तू आणि मी एकच, भगवंताशी जे अद्वैत साधायचं आहे तिथे स्पष्ट म्हणाले कवणाशी काय कोण दिसे, कोण कोणाला काय देणार आहे. जिथे अद्वैतच आहे ते द्यायचं काही शिल्लकच राहते. भगवंत आणि मी जर एकच झालो तर कोण कोणाला काय देणार आहे. अशा पद्धतीने या सज्जन संगतीचा विचार केला. खरं म्हणजे एवढंच सांगायचं होतं तर त्याच्यासाठी आधी सगळा बसायला सांगायला लागला समर्थाला. आणि अशा पद्धती 202 मध्ये त्यांनी सज्जन संगतीची माहिती सांगितली. पुढला श्लोक आहे मना सर्वही संग सोडून द्या. 203 श्लोक आहे. मना संगत सर्वही संग सोडून द्या. अति आदरे सज्जनाचा धरा, जयाचे संगे महादुःख भंगे, जमी सागरे गुण संभाग. आता याही श्लोकामध्ये संगतीचा परिणाम कसा सहज होतो याचं वर्णन. आधी सज्जन संगती हसायलाच हवी आणि त्यात पुढे म्हटलं की जर का सज्जन संगती मिळाली ना तर त्याचा परिणाम इतका सहज होतो. सहज म्हणजे कसा होतो तर विद्वानाच्या संगतीत राहिलं तर स्वाभाविकच आपली बुद्धी वाढ होते. अगदीच आपल्याला कळतं
कोणाबरोबर आपण राहतो, जसं आपण पालक म्हणून काळजी घेतो की आपलं मूल कोणाबरोबर जातं येतं, कोणाच्या खेळतं, म्हणजे त्यांची सगळ्या लागतात ना, नाही म्हटलं तरी वाढणे पण मुलाला, त्यासाठी आपण लक्ष ठेवतो. मुलं कोणाबरोबर जात आहेत, कोणाबरोबर येत आहेत, कोणाच्या खेळतात, इकडे आपलं बारीक लक्ष असतं. तसं ते सांगतात की विद्वानाच्या संगतीत राहिलो तर स्वाभाविकच आपल्या ज्ञानात भर करतो. पण एखाद्याच्या तोंडी शिव्या आहेत आणि त्यांच्याबरोबर रोज आपण राहिलो तर आपण पण चुकून जाईल, एखादं वाक्य त्यांना तो एखादा शब्द येईल सुद्धा. छान शोकी करणाऱ्यांच्या बरोबर आपण राहिलो कसं राहावं लागेल आपलं होतं. कुणाकडे आपण जातोय त्याच्यावर आपला पेहराव पण ठरवतो आपण. याचा मनाच्या शोकात जायचं मग असं, पण तेच जर आपल्याला नाटकासरी बघायचं तर वेगळं ठरवतो आपण. कारण कुठे काय माहोल काय आहे त्याप्रमाणे ही सहजता आहे. त्यामुळे समजतं आपल्याला सांगतात की संगत आहे ना, त्या संगतीचा परिणाम असा असतो बाह्य गोष्टींवरती तो होतोच होतो. आणि ही संगत ना तशी विनासाय असं नकळत होते. आपल्याला त्याच्यासाठी आपण मोठं वेगळं करावं लागत नाही. पाणी जसं असताना उताराकडेच जातं तसं घडतं. मी शाळेत असताना गमतीनं मुलांना सांगायचे की सगळ्या प्रकारचे क्लास आहेत की नाही तुम्हाला, विषयांचे तर आहेतच, शाळेतल्या सगळ्या विषयांना क्लास असतात. त्याशिवाय मग बुद्धिबळ खेळायचं क्लास झाला, बॅडमिंटन खेळायचा क्लास झाला, सगळ्याला क्लास झाला, नृत्य संगीत वगैरे वगैरे तर आहेच. आणि मग ते क्लासला गेल्याशिवाय येतच नाही काही, त्यामुळे बरोबरच आहे. पण येथे शिव्या शिकवल्या जातील काय क्लास अजिबात क्लास इकडे येतात. त्यामुळे वाईट गोष्टी काही करायला काही लागतच नाही, त्याच्यात सहजता आहे. त्यामुळे संगत कोणाची आहे ती जर चांगली नसेल तर त्याच्यासाठी काहीच वेगळं करावं लागेल तर आपण चिकटच येऊन आपल्याला, तर ते व्हायला नको. म्हणून त्यांनी पहिल्यांदा म्हणा सर्वही संघ सोडून द्यावा. तर संघ म्हणजे कुसंग सोडून द्यावा. ओळखता पण आला पाहिजे आणि तो सोडता पण आला पाहिजे. ज्ञानभक्ती सूत्रामध्ये एक सूक्त आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की काय करावं तर म्हणजे 3 शब्द वापरले, अमोह आणि नुसताच होतं संघ मिळणं ही किती कठीण गोष्ट आहे. तर ते आपल्याला सांगताय की म्हणजे दुःसंग तर सर्व ठेवत त्याची आहेच, प्रश्नच येतो, कुसंगती ठेवायचीच नाही आहे. पण संघ सोडून सुखी तर संघ शब्द वापरला आपल्याला सगळ्यात संघ सोडायचं का काय, कारण शब्द काही कुसंग वापरला नाही आहे. पहिली सर्वही संघ सोडून द्यावा म्हणजे सर्वच संघ सोडून द्यावा. म्हणजे काय करायचं तर याचा अर्थ असा आहे की असा जो साधक 203 या श्लोकापर्यंत येतोय त्याला कुसंग येणारच नाही. ते आता चिंताच करायचं कारण नाही आहे. याच्या अगोदर बरोबर आहे, याच्या अगोदर जे सज्जन संगतीचे श्लोक आपल्याला दिले तेव्हा रस्ता चुकण्याची शक्यता तरी होती. आता मात्र असं नाही आहे. आता 203 श्लोकापर्यंत आलोय म्हणून इथे संघ शब्द वापरलाय. इथे कुसंग किंवा सत्संग हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही आहे. समाधानी परिसंग सोडून सुखी राहावे असं म्हटलंय. तो संघ म्हणजे असा आहे की तुम्ही ज्या संघामध्ये आहे तो चांगलाच आहे, ज्याच्याशी तुम्ही मैत्री केली ते चांगलंच होणार आहे, काळजीच करण्याचं कारण नाही. असं थोडं आहे. ते मनाला आहे, ते मन चंचल आहे, त्या मनाला सारखं धरून ठेवावं लागतं चांगल्या गोष्टीसाठी, नाहीतर ते पटकन इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. कामसंगीत पटकनच होतं, त्यामुळे त्याला धरून ठेवावं लागतं. ही गोष्ट खरं आहे. जसं म्हणतो सिगरेटचं पाकिट नुसतं जरी खिशात असलं तरी वाचतं, तसं प्रसंगाचं काही घडता येत नाही. जरा मिळाली संधी की ते मन लगेच तिकडे जायलाच लागतं. त्यासाठी काळजी घ्यावीच लागते, चिपकू द्यायचं नाही याचा प्रयत्न करावाच लागतो. विवेकानंदाने अनासक्त कर्म करायला सांगितलं. ते अनासक्त कर्म जे आहे ना ते हे सगळं सोडून यावासाठी. अनासक्त कर्म करायचं म्हणजे काय, कुठल्याच कर्माचा लेप लागता कामा. कालच्याच आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये झालं, नेक कर्म करावे आणि गेलीत टाकून द्यावं. म्हणजे काय, म्हणजे करायचं कर्म चांगलंच. संघ 202 श्लोकात आहे ना, ते चांगलाच आहे. तर चांगलंच काम करायचं, सगळं नीट करायचं, प्रामाणिकपणे करायचं, प्रयत्नपूर्वक करायचं. पण मी केलं असं होता कामा नये म्हणून पुढे फेकून द्यायचं नाही, तर मग ते मागे राहतं ना. कोणी म्हटलं वा छान मीच करू, ते व्हायलाच नको म्हणून ते लगेच फेकून द्यायचं, लगेच आपण त्यातलं अंग काढून घ्यायचं असं सांगतायत. तो इथं संघ सोडून द्या. संघ सोडून द्या म्हणजे सज्जन संगत झालीच आहे. आता काय सोडायचं, तर आता हे सोडायचं की आता मी केलं असं धरायचंच नाही. मला खूपच मोठी तयारी बाबा, एवढं कसं शक्य आहे. श्रीखंड छान झालाय, आणला नाही मी चितळ्यांकडनं, मी चक्का बांधलाय. अरे बापरे, असं झालं का असं आमचं आहे. तर सगळं सोडून द्यायचं म्हणजे किती कठीण गोष्ट आहे ते आपल्या लक्षात येईल. तर स्वामीजीने सांगितलं ते अनासक्त कर्म जे आहे ते संघ सोडून द्यावं. कुठल्याच प्रकारची आसक्ती मी केलं असं असताच कामा.
तेच आपल्याला जमलं. विषयी माणसाचा संघ सोडणं, कुसंग सोडणं हे तर आहेच, संतांची संघ धरायची पण आहे. पण जयाचेही संघे महादुःख भंगे, अशी संगत हवी, असा सत्संगावा, असा ग्रंथांचा अभ्यास हवा की महादुःख भंगे, काही दुःख राहणारच नाही. आता पुन्हा दुःखाचा प्रश्न आला की आपण ज्याला दुःख म्हणतो त्या दुःखाचा संत विचारच करायला पाहिजे. पण ती सगळी दुःख जी आहे ती देहाच्या संदर्भातली आहे. त्यामुळे देहाच्या संदर्भातली दुःख जी आहे म्हणजे आपल्याच देहाच्या संदर्भात आपल्या भोवती आपला मुलगा, आपली मुलगी, आपला नातू, आपले शेजारी जे काही त्यांच्या संबंधीची दुःख सुद्धा असतात. पण त्या दुःखाचा इथे विचारच नाही. इथलं जे दुःख आहे ते महादुःख भंगे जयाचे संगीत म्हणजे काय, तर अशी सज्जनांची संगत, अशी सज्जनाची संगत आहे की दुःख राहणारच नाही. परमानंदाचाच अनुभव आपल्याला याच्यातून मिळणार. आपोआपच सगळ्या दुःखांचा नाश होणार आहे. इतकं हे सगळं आनंद स्वरूप असतंच असतं असा विचार हे संतांना. संतांना म्हणतातच म्हणजे संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केलं, दुसरं नाहीच आहे काय. नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संतांची व्याख्याच अशी केलेली की त्यांच्या सहवासात गेला की आनंदाशिवाय दुसरं काही मिळणारच नाही. आनंदी आनंदच आहे. सत्ता आपला सगळं करणारच आहे. आता या संगतीत राहणं म्हणजे कसं आहे तर नेहमी म्हणतात ना की सूर्य जिथे आहे तिथे अंधार असणारच नाही. तर ते पुरेसर तुम्ही समजत, सूर्य जिथे आहे तिथे अंधार असणारच नाही. तिथे जसं संत जिथे आहे तिथे दुःख असणारच नाही असं आपाप आपल्या लक्षात येईल. म्हणून सूर्याजवळ जसं अंधार नाही तसं संतांजवळ दुःख नाही. संत सहवासा केला की आनंद आहे. पण आमची काय गडबड होते की आता सुठागायचं उन्हाळ एवढ्यासाठी मी वारंवार तिथे जाते म्हणते आम्हाला यायचं आहे हो भाई. मग मी म्हटलं हो या ना. झोपाची व्यवस्था आहे का हो तिथे, कॉट मिळेल का. आम्हाला सगळं देहाच्या संदर्भातली सुख आहेत ना आणि दुःख आहेत तीच फक्त दिवस राहतं आम्हाला सारखी त्रासदायक असतात. संतांच्या संगतीसाठी आम्ही जातोय हे काही असो नाही तर नसो, पण ते नाही आम्हाला. म्हणून ते शेवटच्या भागामध्ये पुन्हा सत्संगती असा विषय समर्थांनी का घेतला असेल असं मला तर की कळतं की आमची गडबड तिथे होते आहे. संतांच्या तिथे जायचं आहे, तीर्थक्षेत्री जायचं आहे, एकदा बघूनच यायचं आहे. मी लिहिलेला ग्रंथ मी तिथे वाचणार आहे, किती असतात आपल्या गोष्टी. पण माझ्या देहाच्या संदर्भात ज्या मला अडचणी आहेत त्या तिथे अडचणी पूर्ण होतील, मंजूर होतील ना. ते नसेल तर मग काय करायचं, मग मला मी माझ्या घरातच वाचते असं. त्यामुळे संत सुखाची केवळ, संत आनंद केवळ हे जे काही आहे त्याचा अनुभव नाही आहे. म्हणून समजत आपल्या सांगतात की आपोआप आपलं सगळं होतं आणि पुढे ते आपल्याला म्हणणार आहे की आपोआप साधना आपल्याला हे करू देते. जायचं होतं सगळं संतांनी बोलायला ना मिळेल आपल्याला आनंद असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात असं असतं की संत काय करतात माहिती का, आपली अशी दिशाहीन भटकंती असेल तिला थांबवतात. आपलं काही काही वेळा असं होतं उगाच आपलं कारण नसताना आपला वेळ, आपली शक्ती खर्च होते. त्याच्यावेळी संतांच्या सहवासात राहिलं की ते बरोबर योग्य मार्गदर्शन करतात आणि तशी तशी आपली प्रगती तिथे होते. आणखीन एक गोष्ट संतांच्या संगतीत होते की आपण आपला जो खरं कठीण असतं पण निरहंकारी स्वभाव व्हायला हवा असतो तो या संगतीत होतो. नाहीतर आपला अहंपणा जात नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याशी सारखी मैत्री करणं भाग असतो. म्हणजे त्यांच्या वाणीतून ऐकत असणारे चांगले चांगले विचार सारखे श्रवण केले की आपल्यावरती पण त्याचा परिणाम होतो. स्वाभाविक आहे. आता तर मानसशास्त्र पण आपल्याला सांगतं की तुम्ही जो काही विचार करता, जे काही वाचता त्याप्रमाणे पुन्हा सगळ्या गोष्टी तुम्ही दिवसभराच्या करता. हा अनुभव आपण पण रात्री घेतो. रात्री झोपताना आपण काहीतरी छान छान वाचत असलो गुणाच्या श्लोकातलं किंवा काही आपल्या महाराजांच्या ह्याच्यातलं, तर सकाळी उठतं तर तेच आपल्याला आठवतं, दुसरं काही आठवतच नाही. हा अनुभव आपण सगळेजण घेतो. त्यामुळे हळूहळू त्यांच्या वाणीतून, त्यांच्या सहवासातून आपले जे दोष आहेत ते आपोआपच जातात. देवबुद्धी आहे ती कमी कमी होत नष्ट होऊ शकते. आता आणखीन पुढे जरा गेलं ना तर मग अशी सुरुवात करताना जसं मी म्हटलं की आम्ही किती जरी म्हटलं तर आम्ही अधिक या गोष्टींमध्ये वावरतो ना तर ते सगळं आमचं सुटत नाही. मग हळूच आपल्याला समजतं इथे सांगणार आहे की हो ऐहिक दुःख सुद्धा कमी होतात. आधी सांगितलं की संत सहवासाचं हे दुःख राहतच आहे पण दुःख कुठलं राहत नाही. तर या ऐहिक सुख दुःखाचा तेव्हा विचार नाही की आपलं जे की आनंदाचा भाग आहे तो आपल्याला मिळवायचा आहे तर दुःख राहणारच नाही. पण मग हळूच आपल्याला तर सांगणार आहे की अधिक जीवनामधली दुःख सुद्धा राहणार नाही. म्हणजे ती दुःख वाटणार राहणार नाही म्हणजे काय लगेच मी सगळी दुरुस्ती होणार असेल पण त्या दुःखाला सामोरं जाणं
याची तयारी संत आपली करून घेतात असं होतं. साधकाला एक वाटतं म्हणून समर्थ म्हणतात साधने विण सन्मार्ग लागे अशी वेळ आहे. साधने विण सन्मार्ग लागे ना. शेवटची वेळ ना ज्यांनी साधने विण सन्मार्ग साधने विण सन्मार्गाला आपलं वाटलं बरंच झालं काही साधनाच करावं लागतं. किती 13 माळा करा, रोज जप करा, खेळण्याच्या ठिकाणी बसा, हा ग्रंथ वाच, काहीच साधने विण सन्मार्ग लाभे असा नाही त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असा आहे की संतांची संगत धरणं हीच साधन आहे. वेगळं म्हणजे आपाप करूनच घेणार आहेत ते आपल्याकडून, ते आपल्याला दुसरीकडे जाऊच देणार नाही आहे. त्यामुळे संतांचा सहवास मिळणं, सज्जन संगती मिळणं हीच साधना होणार आहे. आपापच दुसरं काही आपण करणारच नाही. याच ठिकाणी राहणार आदरपूर्वक अशा सज्जनांची संगत धरून ठेवावी. आपापच सगळ्या गोष्टी होतील. जी काही थोडीशी अविवेक, अश्रद्धा कुठे शिल्लक राहिली असेल ना ती पण सगळी जाईल. आपाप सगळ्या गोष्टी होतील. नुसतं त्यांच्या सहवासात राहण्याने तीच साधन, वेगळी साधनच. कधी कधी असं वाटतं की समर्थ एवढे भारतभर फिरले नंतर सुद्धा की ते एका ठिकाणी राहिले नाही. आपल्याला आपलं दासबोध लिहिला 6 वर्ष तिथे राहिले तर तसं काय तिथे ते घरी राहिले नव्हते की मग एवढं कसं काय जमलं. तर ही अशा प्रकारची त्यांची जी त्यांचं जे काय नव्हतं तीच त्यांची साधन आहे. कधी कधी मला असं वाटतं की तुकाराम महाराजांनी हजारो अभंग लिहिले बरं इतक्या कमी वयात हो. तो 50-52 वर्षामध्ये एवढं लिखाण केलं असं कसं शक्य. ते साधं काही बोललेच नाहीत का तुमच्या आमच्यासारखं घरगुती काही बोललेच नाहीत का सगळं अभंगातच असं आपल्याला क्षणभर वाटेल. तर याचा अर्थच तो आहे की हीच त्यांची साधन आहे. गुरुदेव रानडे उत्तर द्यायचे कोणीही जरी त्यांना विचारलं की तुमची वेळ सांगा तर ते सकाळी 10 पर्यंतची वेळ देतच नसतं. 10 पर्यंतची जी आम्हाला वेळ दिलेली आहे त्या नामाच्या वेळेमध्ये पर्यायच हे संत करून घेतात. आपोआपच आपल्या ऐहिक गोष्टींमध्ये ज्या काही आपल्याला हे करण्यामध्ये अडचणी येतात त्या अडचणी तेच दूर करतात असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे खरंच आपल्याला अगदी कितीही जवळचं कोणी असलं तरी आज नको, आज मंगळवार आहे ना त्यांचं कार्यक्रम असतो आज नाही त्याला बोलवायचं असं आपोआपच येतच नाही आपल्याला बोल. संत काळजी घेतात की कधी फोन करायचा, कोणाला करायचा, काय करायचं सांगायचं. अशा सगळ्या आपल्या छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असतात त्या सगळ्या अडचणी ते दूर करतात. वेगळी साधनं आपल्याला करावी लागतच नाही. पण हे मात्र आदरपूर्वक आपण त्यांच्या संगतीत सारखं राहिलं पाहिजे आपल्याला आपलं कल्याण साधून घ्यायचं असेल तर. दुसरं आणखी असं होतं की साधकाचे कष्ट कमी होते म्हणजे कमी कष्टामध्ये आपल्याला अधिक फळ मिळतो. हा सुद्धा अगदी म्हणजे अभ्यास करण्याचा किंवा अनुभव घेण्याचा विषय आहे बरं का. एखादा आपल्याला आडावं शब्द आडावा किंवा एखादी आठवू नये आणि मग आपण क्षणभर असा विचार करा सगळं सांगा काहीतरी की खरंच आपल्याला ते बरोबर देतातच. कुठलं पुस्तक उघडायचं कुठे नेमकं आहे आणि आपल्याला कळतंच. तर आपले कष्ट कमी करण्याचं काम पण संत मंडळी करतात. त्यांच्या सहवासात राहून घ्यायचा अनुभव आहे. एखादं काही आठवत नाही किंवा त्याला साजेसं एखादं सुभाषित हवा आहे आणि वाचलाय आपण कुठे वाचलाय आठवत नाही तर ते बरोबर आपल्याला सांगतात आणि अगदी 5-10 मिनिटात आपल्याला अनुभव होतो. कुठलं पुस्तक उघडायचं आणि कुठल्या पुस्तकात कुठे आपल्याला ते मिळेल ते बरोबर आपल्याला कळतं. ते आपले कष्ट कमी करतात असा पण अनुभव आहे. आता हे सगळं आपण याला निश्चयाने सांगतोय कारण साधकाला कुठेही चाच पडत बसावं लागत नाही. आणि साधकांनी स्वतः अनुभव घ्यायची गोष्ट आहे. इतका विश्वास, इतकी निष्ठा, इतकी श्रद्धा संतांवरती सज्जनांवरती ठेवली तर अनुभव आपल्याला येईल. ते म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म दुष्कर. वाटा दुष्कर आहेत, कठीण आहे. त्या अगदी छानपैकी बाजूला होतील. केला राज्यभार साऱ्यांचा. आता कसं असतं सगळीकडे काही मोठा अगदी मळलेली पायवाट आणि ती लाल कार्पेट असं सगळीकडे मिळेल अशातला भाग नाही. सगळं हे जे काही आहे ते दुष्कर आहे, कठीण आहे. आणि म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाचं जायचंच आहे. उदाहरण देतात की लहान बाळाला आई कडेवर घेते आणि त्याला काय कंठ काठीनं बांधला असू दे काठे कुठे असू दे आई चालते ना त्याला तो बिचारा कड्यापासून छानपैकी हसत असतो. तसं जर कायम लहान होता आलं तर संत कडेवर घेतील. हे फार कठीण असतं. इतकं लहान होणं कठीण असतं. संत कडेवर कसं घेणार आपल्याला. आम्ही इतका विश्वास कुठे टाकतोय म्हणून प्रत्येकाची वाटचाल प्रत्येकाला आपली आपण करायचे. पण त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने त्यांनी तिकडे दाखवलेल्या मार्गाने आपण गेलो तर हे होतं. आणि साधकाला खरोखर असं चाचपडत बसावं लागत नाही. सहज त्याला मार्ग मिळतोच मिळतो. पुढल्या 204 या श्लोकामध्ये मना संघ हा सर्व संघास तोडी.
एक एक फक्त क्रियापद वेगळं वेगळं येत आहे बरं का. मग अशी सर्वही संघ सोडून द्यावा सांगितलं. आता म्हणतात संघ हा सर्व संघास तोडी, मना संघ हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संघ हा साधका शीघ्र सोडी, मना संघ हा विशेष मोडी. समर्थाने तोडी मोडी अशी क्रियापदाशी वापरले की अगदी एक घाव दोन तुकडेच, इकडे तिकडे काही नाहीच, अशा पद्धतीनेच त्याला सांगायचं आहे. आता समर्थ हा जो संतांचा महिमा पटवून देत आहे तर आपल्याला, आणि एकीकडे बाकी सगळा संघ सोडून द्यायला सांगताय. तर संघाचं तोडी म्हटलंय याचा अर्थ मग अशी म्हटलं की साधकाला आता सत्संगती आहेच, त्यामुळे आता काही दुसरं नकोच आहे त्याला. त्यामुळे तत्काळ तोडी. आता कशाचाही ह्या दृश्य जगातल्या ऐहिक जगातल्या कुठल्याही गोष्टीशी आता त्याला देणं घेणं नाहीच, म्हणून तो तोडी म्हटलेला आहे की आता त्याला वेगळं काहीच करायचं नाही. जसं असतं ना की सहज भरतं बरं का, बैठकीला जाणारी मंडळी आपोआपच ते शाकाहारी होतात, आपोआपच ते दारू बंद करतात. वालीला जाणारी मंडळी सहज होतं त्यांचं, ते आपोआप माळ घातली की नाहीच असं काही करत. अशी जी सहजता आहे याच्यात ते करावं लागलं का, तर ते सज्जनांच्या बरोबर गेले नुसते, तत्काळ हा बदल झालाच. त्यांना पण सांगितलं का हे असं करा म्हणून, सांगावं पण नाही लागलं, आपोआपच ते झालं. त्याला सत्पुरुषांच्या सहवासामध्ये असं सगळं आपोआप होतं. म्हणून साधनेच्या आड येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या आपोआप कशा दूर होतात ते त्यांना तोडीमध्ये सांगायचं. दुसरा संतांचा संघ हा खरा तर आहेच, बाकीचे जे संघ आहेत त्या संघाचे दुष्परिणाम पण ते घालवतात हे पण आपल्या लक्षात आलं. पण ह्या सगळ्याचा अगदी वरवरचा अर्थ नाही घ्यायचा. आपल्याला खरंच या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं, मुक्तीचा मोक्षाचा अनुभव घेणं, त्यासाठी संत संघ करायचा आहे. असं म्हणजे हे जे काही आहे हे भाडोत्री आहे. 70-75 वर्षाचं जे काही मिळालेलं आहे आपल्याला माहिती नाही किती प्रत्येकाचं आहे ते, पण हे भाड्याचं घर आहे. आपण जे आपलं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाला आपल्याला ओळखायचं आहे. आणि म्हणून मग ह्या सगळ्या आता संधी मिळालेली आहे, नरदेह मिळालेला आहे. नव्या नरदेहातून आपण या पुन्हा येणं जाणं, पुन्हा काहीतरी करणं, पुन्हा त्या कर्माचं भोगणं, या सगळ्यातून आपल्याला परत जायला हवं. याच्यासाठीचा हा संतांचा संघ आपल्याला हवा आहे. आता हा सत्संग लाभदायक आहे, संगतीमुळे साधकाच्या सगळ्या अडचणी दूर होत आहेत असं सगळं आपण पाहिलं. पण याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल साधकाला एक धीर देण्याचं काम पण समर्थ करतात. की एवढं साधं वाटतंय असं सांगतोय मी, सज्जनांची संगत आणि मोक्ष तत्काळ मिळेल असं पण सांगताय, आपण असं ती तत्काळ असं पण ते सांगताय, जन्ममृत्यूचं चक्र संपेल असंही आपल्याला आश्वासन देत आहे. तर याचा अर्थ काय आहे, तर या अशा प्रकारच्या म्हणजे अशा वरच्या पातळीवर गेलेल्या साधकांचे सुद्धा 3 प्रकार आहेत बरं का. या साधकांनी आता इतके वर्ष साधना केली आहे, असं सगळं झालेलं आहे. आपण आपली परीक्षा घेतली की आपल्याला कळलं आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो, तर आपलं आपण ठरवायचं, दुसरं कोणी हे ठरवू शकत नाही. तर ते म्हणतात की असं होतं की याच्यापेक्षा मंद, मध्यम आणि तीव्र असे 3 कॅटेगरी असतात. कोणाची ज्यांची साधना एवढी झालेली आहे त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. त्यांनी आत्मज्ञानापर्यंत ब्रह्मज्ञान काढलं, आत्मज्ञान काढलं, सगळे ग्रंथ वाचून झाले, सगळ्या परीक्षा देऊन झाले, सगळं झालं. इतकं सगळं ज्यांचं झालेलं आहे, सज्जन संगत आहे, त्यांच्यात सुद्धा 3 फरक कॅटेगरी आहे. हे जे मंदवाले आहेत ना ते मंद मुमुक्षु म्हणूया, त्यांना मोक्षाची इच्छा असणार आहे त्यामुळे मंद असते तरी ते मुमुक्षु. या मंद मोक्षांचं काय होतं ते म्हणतात त्यांना मोक्षाची एवढी घाई नसते. म्हणजे ते सगळं करतात, सगळंच करतात, सद्ग्रंथाचाच अभ्यास करतात, संतांच्या सहवासात राहतात, पण ते म्हणतात आम्हाला की एवढी त्या परमार्थाची आणि मोक्षाची एवढी घाई नाही आहे. म्हणजे अगदी थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर या सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या परीक्षा देणं, पाठांतर करणं, जे की आता खूप काही भोवताली चालू असतं ते सगळी आध्यात्मिक कर्मणूक असते. कटू वाटेल आपल्याला खरं म्हणजे असं बोलणं, पण ही आध्यात्मिक कर्म आहेत. आम्ही काय काय करतो ही आधी असते आमच्याकडे आणि सगळं चांगलंच आहे दिसायला, त्याचे काहीतरी परिणाम चांगले आम्हाला दिसत आहेत का, ते नसेल तर ही मंद कॅटेगरी आहे, मंद मुमुक्षु असं आपल्याला कळलं. त्याच्यावरची जी आहे ना मध्यम मुमुक्षु ज्याला म्हटलं, हे मध्यम मुमुक्षु थोडे गंभीर असतात.
जे काही करतात ते मनापासून करतात, त्याचे परिणाम काय असतात त्याचा विचार करतात. कधी कधी संसार दुःख मला असे पण असतात, पडलेले असतात, त्याच्यातून त्यांना युपरती झालेली असते आणि त्यामुळे हे सगळं जग दुःखी आहे, त्याच्यातून आपण मार्ग काढला आहे, आता परत मागे जाणं नाही असा सगळा त्यांच्याजवळ विचार असतो. त्यामुळे ते मात्र मध्यमचे असतात आणि संसाराच्या उपाधीतून ते खऱ्या अर्थानं बाहेर पडतात. आणि मग आता तिसरे तीव्र मुमुक्षु असतात. तीव्र मुमुक्षु म्हणजे काय तर समर्थ म्हणतात तीव्र म्हणजे उठवणी वाटेची लाग वेगे, इमिजिएट ऍक्शन, करीन बघीन जमताय का, आत्ता मला त्यांना संपलाच विषय चाललोच असं इमिजिएट जे करतात त्यांना त्यांनी तीव्र साधक असं म्हणतात. त्यांना खरी मोक्षाचं तीव्र साधक आहे. आपण असे मधल्यावर किंवा कधी तर पहिल्याच काय करायचं मंद जाऊन की आपल्याला थोडीशी बरं चाललंय म्हणजे ते ऐकलं की बरं वाटतं. तसं मी काय ब्लीच पण खेळायला जाते आणि दासबोधाला पण जाते. आता हे मंद कॅटरीज म्हणायची ना की ब्लीच पण खेळायला जाते आणि दासबोधाला पण जाते आणि एक काहीतरी करणार पण मला याच्यात पण आनंद मिळतो आणि मला याच्यात पण करायचा नाही का, शेवटी आनंदच हवाय ना, याला उत्तर नाही जा बाबा दोन्ही कर. तर हे जे लौकिक गोष्टींमध्ये जो आनंद आहे म्हणजे हे सांगायचं सुरू अजूनही जर आपल्याला हे सगळे ग्रंथ वाचताना पुन्हा कथा कादंबऱ्या वाचायच्या वाटत असेल, पुन्हा टीव्ही सिरियल्स बघावायच्या वाटत असेल तर आपलं कुठेतरी चुकतं आहे. ते जे आहे ना त्या अजूनही आपण कधी मंद मुमुक्ष कॅटेगरीत आहोत, कधीतरी आपण मध्यवेत जातोय नाही अशा भाग नाही, परंतु खरं या ऐहिक गोष्टींमध्ये आपल्याला रमायला लागतं. म्हणून हा सत्संग पुन्हा समर्थ आपल्याला सांगतात. आता असं जर आहे खरं तर सगळ्या संतांचा विचार केला ना, ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की द्वैत दशेचे अंगण. थोडं ना या श्लोकाचे अर्थ प्रत्येकाला मी तुम्हाला आध्यात्मिकतेकडे तोंडासाठी देते की करायचं आपल्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान याच्या प्राप्तीचाच विषय आहे. त्यामुळे ते म्हणाले की जोपर्यंत भगवंताच्या आणि आपल्यात अद्वैत साधत नाही तोपर्यंत आपली तीव्र मुमुक्षु गणना होणार नाही. मग ते करायचं असेल तर काय तर ते म्हणा अद्वैत बोलगे आपण, पण सगळ्या संतांनी मान्य असं केलं आहे की सगळीकडे अद्वैतच चालायला पाहिजे, भगवंत आणि मी वेगळे नाहीच. पण जेव्हा आपण साधक अशा वृत्तीमध्ये येतो त्यावेळेला मात्र थोडं द्वैत हवं बरं का, म्हणजे ती नम्रता आहे ना ती येते. नाहीतर मग काय होईल अद्वैत सगळ्याच्या बांधणीमध्ये भगवंत आणि आपण एकच, मग कुणी कुणाचं ऐकायचं असा प्रश्न निर्माण होईल. म्हणून ते पुन्हा आपल्या अद्वैत ओळखे आपण वेदू तव दूण म्हणजे ते जे द्वैत आहे ते तेवढ्या पुरतं ठेवायला पाहिजे. शंकराचार्य अद्वैत तत्वज्ञानी होते पण शंकराचार्य सुद्धा आपल्या सांगितलं अद्वैतम त्रिषु लोकेषु, तिन्ही लोकांमध्ये अद्वैत साधलं पाहिजे. सगळं अगदी एकच आहे हेच बरोबर आहे, पण न अद्वैतम गुरुणासह, पण गुरूंच्या बरोबर सद्गुरूंच्या बरोबर आपण ते वेगळे असं पाहिजे तरच हे काम होईल. म्हणून तिन्ही लोकांशी कितीही जरी अद्वैत साधायचं म्हटलं तरी सद्गुरूंच्या संबंधात थोडंसं द्वैत साधायला परवानगी अद्वैत तत्वज्ञानवाल्यांनी सुद्धा दिलेली आहे. कारण तिथे आपल्याला सद्गुरू लागले आपण आपल्या ज्या अडचणी मगाशी आपण पाहिलं की आपला रस्ता सगळा चांगला करून ते देतात, तर तिथे आपल्याला द्वैतात नाही तर सगळीकडे अद्वैतच. मग असे आपण पाहतो की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम असं म्हटलंय की ह्या भक्तीसाठी फक्त परवानगी येतात द्वैताला, बाकी नाही. सगळे म्हणजे तुकाराम महाराजांनी मी भक्त आणि तू भगवंत ऐसेच करीन असं का म्हटलं त्याचं कारण आहे. नाही तर मोक्षाची सगळी राहिले विमान आलो हो द्यायला, त्यामुळे काही तिथे शंकेला जागाच नाही आहे. मग अशा ठिकाणी सुद्धा ते जर म्हणतात तर तेवढ्या पुरतं फक्त साधकाला भगवंताशी द्वैत ठेवायला परवानगी आहे, बाकी ठिकाणी नाही. म्हणून आपण आता मंद मुमुक्षाकडून थोडंसं मध्यम मोक्षापर्यंत तिथे जायचं आणि परत मागे यायचं नाही अशा प्रकारची तयारी करायची. आता या 3 याच्यामध्ये द्वैत निशेष मोडीसाठी हा सगळा भाग सांगितला. मनासंग हा द्वैत निशेष मोडी असं म्हटलं ना, तर सगळं द्वैत मोडून टाक असं मनाला सांगायचं. मग कुठे कुठे द्वैतच चालणार आहे तेवढ्या फक्त जागा सांगितल्या की सद्गुरुष तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडे थोडी नम्रता थोडा कमीपणा असं घेऊन तिथे फक्त द्वैत ठेवायला परवानगी आहे, बाकी द्वैत नाही. त्या द्वैत निसंग मोडून टाकायचं आहे असा विचार करायचा. आता जो 205वा श्लोक आपला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खरं म्हणजे फलश्लोक आहे. तेवढे 204 श्लोक आपण चिकाटीनं अभ्यास केले तर आपल्याला काय मिळणार त्याचं फळ, कुठल्याही कृतीचं फळ लागतो माणसाला.
एवढं सगळं केलं आणि छान झालाय स्वयंपाक एकदा सुद्धा म्हणाला नाही. काय उपयोग 3 तास खपल्याचा असं वाटतंच की नाही, छान झालं एकदा तरी म्हणावं. तर तसं नाही म्हटलं की वाईट वाटतं आपल्याला. तर तसं आहे की 204 श्लोकांचा 2 वर्ष आम्ही अभ्यास करतोय. आम्हाला काही मिळणार की नाही ह्याच्यातून असं स्वाभाविक आपल्याला वाटेल. आणि इथे मात्र समर्थाने आपल्या सांगितलं की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होते, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. असं स्पष्टपणाने आपल्याला तरी सांगतात. म्हणजे या अखेरच्या श्लोकामध्ये विचार केला तर आपल्याला कळेल. आपण ते स्वतःला मंद म्हणून घेणार नाही, पण त्यांनी म्हटलं की मंद असला तरीही तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणारच आहे. हे एक वरदान आहे आपल्याला लाभलेलं. समर्थांनी काय काय तुम्हाला मिळणार आहे ते जे काही आपल्याला तरी सांगितलं आहे की फार मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. परमार्थामध्ये प्रगती कशी होईल हे सांगितले. साधकाला या मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने त्याची कशी प्रगती होईल, काय नेमका आनंद मिळेल, काय घडेल याची खात्री त्यांनी आपल्याला दिली. खरं असं असतं की बाकी सगळ्या गोष्टीतली जी प्रगती असते ना ती सगळी बाह्य गोष्टीवर अवलंबून असते. तसं असतं ना की एखाद्या मुलाला चांगले मार्क मिळवायचे तर त्याला वेगवेगळे आपण क्लास लावू, अभ्यास करेल, तो मनापासून प्रयत्न करेल, आपण त्याच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देऊ, मिळतील त्याला मार्क. कारण जे जे काही प्रयत्न करायचे आहेत ते सगळे केलेले आहेत आणि फळ पण मिळालेलं आहे. ही सगळी बाह्य गोष्टीची तयारी आपल्याला करता येईल. इथे तसं नाही हो, इथे सगळं मना. आपण पहिल्या सुरुवात केली तेव्हा सांगितलं होतं की मनाचे श्लोक म्हणजे मनाचं ब्युटी पार्लर आहे. आपण सगळं बरोबर छान छान करायला जातो पार्लरमध्ये आणि ते काही टिकत नाही, थोडा वेळाने पुन्हा करायला लागतं, तुम्हा घ्या. पण हे जे आहे हे टिकणार आहे म्हणून ते सांगतात की या मनाच्या ब्युटी पार्लरमध्ये जातोय आपण, त्यामुळे ते टिकणारच कायमस्वरूपी आहे. ती जी परमार्थातली प्रगती आपली होणार आहे, साधकाला जे यश मिळणार आहे त्या अंतरातल्या प्रगतीवर आहे, पारमार्थिक प्रगतीवर सगळं अवलंबून आहे. ती प्रगती तुमची नक्कीच भगवंत म्हणतो करून घेणार आहे. साधारण नुसतं श्रवणानेच हे सगळं मिळणार आहे. श्रवणामुळे आचरण, मनन, निधिध्यास ते सगळं आपोआपच आहे. मनाची जी आपल्या प्रकृती आहे ती मनाची प्रकृती म्हणजे मनाची प्रकृती काय तर मन चंचल. तर ती चंचलता त्याची दूर होणार आहे, हे महत्त्वाचं होईल. कामाच्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हायची म्हणजे मन स्थिर राहायला ही सवय होते. आता आपला रोजचा अनुभव जपाला बसलं, ध्यानाला बसलं तरी विचार पण न केलेल्या गोष्टी मनात येतात. इथली आपली प्रगती मन स्थिर होण्याची आपली आपापच होते. सगळे साधकातल्या ज्या आतल्या गोष्टी आहेत त्या आतल्या गोष्टींमध्ये सगळे दोष संपून जातात आपापच. आणि सगळ्या त्या दोषांचा खात्री समर्थ देतात. अखेरच्या श्लोकामध्ये तरी आपल्याला ही गोष्ट सांगते. आणि नुसत्या श्रवणाने, मननाने, निधिध्यासाने हे सगळे दोष, मनाची शते ऐकता दोष जाते. म्हणजे हे सगळे दोष जाण्यासाठी काय करा तर बुद्धीची चंचलता, मनाची चंचलता, या सगळ्या ही गोष्टीमध्ये जाणारं मन, हे सगळं किंवा मनात येणारे संकल्प विकल्प, इंद्रियांची असणाऱ्या इंद्रिय आपली असतात ना, म्हणजे कळतं पण वळत नाही असं आपण म्हणतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे दोष आहेत आपले. दोष जाती म्हणजे काय तर हे सगळे आपले दोष स्वाभाविक दुरुस्त होतात. कुठल्या विषयांची आसक्ती आपल्याला येत नाही. सगळे दोष टाळणं या मनाच्या शोकात कुठल्याही ग्रंथांच्या अभ्यासाने शक्य होतं असं ते आपल्याला सांगतं. आणखीन एक गोष्ट होतं की आपलं काय चुकतं ते आपल्याला समजतं. बऱ्याच असं असतं की आपल्याला चूकच कळत नाही तर मग काय दुरुस्त होणार, आमचं सगळं बरोबरच असतं ना असं आमचं पक्की खात्री असते. तर ह्या अभ्यासाने, सद्ग्रंथांच्या अभ्यासाने, संतांच्या सांगण्याने आपलं नेमकं काय चुकतं आहे हे आपल्याला कळतं. अगदी तुमच्या माझ्या रोजच्या याच्यातला अनुभव आपला असतो की आपण बऱ्याचदा घरात, बाहेर तर काय आता आपला विशेष संपर्क नाही आहे ऑफिसमध्ये, पण घरामध्ये आपण मौन का पाळायला लागलो. आपण जर विचार केला आपल्याकडून की काही उपयोग होणार नाही आहे, गोष्टच मला असं वाटतं की सगळ्यांच्या बाबतीत असं असतं की आता गप्प बसावं. कारण आपल्याला माहिती आहे काहीच उपयोग आहे. तसं होतं की ह्या सगळ्या सवयी कशा लागतात तर जिथे जिथे आपल्याला लक्षात येतं की अरे इथे काय केलं तर उपयोगाचं आहे, इथे काय केलं तर उपयोगाचं आहे. तर तसं आपल्याला ते सांगतायत की त्या श्रवणाने, त्या मननाने आपले दोष, वादे जे आहे ते तत्वबोध आहे असं संपलेलं असतं बरं का. तत्वाचा बोध काही होत नाही वाद घालून, उलट वादाने आणखीनच वाद वाढतो. मग आपण काय करतो
गप्प बसतो, मौन घेतो. हे कसं आहे, हीच सुधारणा आहे आपली, ही अभ्यासाने मिळते आपल्याला. नाही तर आपण वाद किती घालायचं जुनी आठवण करून. आता तरुण मंडळी कमी असल्यावर आपल्याला कळेल हे सगळं आत्ता आपल्याला सुचतं 50ला 60ला 70ला. तरुणपणे आपण कसं माझंच बरोबर असं आपण करायचं की. तर हे असं घडतं सद्ग्रंथांच्या सज्जन संगतीमध्ये. आपण कुठे काय करायचं, कुठे भाग घ्यायचा, कुठे आपण माघार घ्यायची, किती माघार घ्यायची, हे सगळं बरोबर आपल्याला कळतं. त्याच्यासाठी आपला मात्र अभ्यास पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, सद्गुरूंचा उपदेश आपण ऐकला पाहिजे. थोडी श्रद्धा असली, प्रयत्न केली तर आपल्याला येते. समर्थ खात्रीने आपल्याला सांगतात की खरंच दोष जातात. आधी दोष कळले पाहिजेत आणि मग दोष गेले पाहिजेत. आधी स्वतःचे दोष कळणं किती कठीण असतं. लोकांनी दोष आपल्याला सांगायचे आणि खरं राग आपल्याला येतो. दुसरे दोष सांगितले की आपल्याला राग येतो. आपल्याला दोष कळत नाही आणि हे म्हणतात मला श्रवण केलं तर दोष जातील. एवढी पंचायतच आहे ना. आणि दोष कळायला नाही, हे कळत असेल आपल्याला कसं कळणार. दुसऱ्यांनी सांगितलेलं आम्हाला मान्य नाही, दुसऱ्यांनी सांगितलं राग येतो. आणि तरी देखील ते म्हणतात संगती धर्मी सज्जनाचे दोष जातात. मग इथेच पहिली आपली ट्रायल होते की नेमकं काय करायचं आहे. तर आपले दोष आपल्याला कळतात, आपल्या चुका आपल्याला कळतात असं ते आपल्याला सांगतात. आणि जर का सातत्याने श्रद्धेने आपण ग्रंथांचा अभ्यास ग्रंथांच्या सज्जनांच्या सहवासात राहिलं तर हे असं होईल. आणखीन एक गोष्ट होईल, थोडं शांत, प्रसन्न, समाधानी, सोप्या सोप्या शब्दात सांगितलं तर कळेल आपल्याला की ते सगळं मोक्ष, मुक्ती, कैवल्य हे काय प्राप्त व्हायचं ते होईल. पण त्याऐवजी आणखीन इथे काय होईल तर असं एक शांतीचा, समाधानाचा, आनंदाचा अनुभव आपण सारखा सारखा घेतो. जाणीवपूर्वक श्रवण म्हणून मात्र करायचं. आपलं पडल्या दासबोध असं नाही. त्या वेदांच्या चरित्रात प्रसंग आहे की त्या एका त्यांच्या मठामध्ये एक मुलगा झोपून दासबोध वाचत होता. आता लहानच होती ती मुलं मठामध्ये, काय बिचारा त्याला आली असेल झोप, त्याची चूक होती असं नाही. पण वेदांनी काय केलं, जाऊन नमस्कार केला त्याला वाकून. आणि मग तो एकदम खजीर झाला, उठला. मी तुला नाही, मी दासबोधाला नमस्कार करते. असं आहे की आम्ही हे सगळं करतोय परंतु असं आपोआप नाही, सहज होणारे वगैरे असं वाटलं तरी परिश्रम आहे त्याच्यामध्ये. कुठलाही काही प्रगती करण्यासाठी सज्जनांचा बोध धरायचं, त्यांच्या मार्गाने चालायचं तर आपल्याला त्याच्यासाठी कष्ट आहे. अगदी इझी होईल असं त्याच्यामध्ये होणार नाही. आपल्याला जे किती वाटलं ते दासबोधामध्ये समर्थ सांगतात. ग्रंथ बहुत असते, दुसरा ग्रंथ आहे नाना विधाते फलश्रुती. सगळ्या ग्रंथांची फलश्रुती पण आपल्याला माहिती आहे. जेथे न उपजे विरक्ती तो ग्रंथ म्हणू नये. थोडक्यात काय, आपली प्रगती होते असं जर आपल्या लक्षात येत असेल तर ही ग्रंथाची निवड बरोबर. जर होणार असेल तर दोनच गोष्टी, एक तर ग्रंथाची निवड चुकली, ते म्हणण्याचं धैर्य आपल्याजवळ नाही, मग आपला अभ्यास चुकीचा झाला किंवा पुरेसा झाला नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. ग्रंथाची निवड चुकली म्हणजे ग्रंथ काही चुकीचा झालेला आहे असं म्हणण्याचं धैर्य नाही आपल्याजवळ. तर तसं नाही आपण म्हणणार की राजभोगातल्या चुकीच्या जागा मिळतील बरं का, असं नाही लोक शोधून काढतील. त्याच्यासाठी पैसे देऊन लोक ठरलेली आहेत काही ठिकाणी आणि अशा पद्धतीची पुस्तकं लिहिली पण जातात. ते काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तर असं घडतं, त्यात आपण शिरायची आवश्यकता आहे. तेवढा विश्वास आपल्या ग्रंथांवरती आहे. मग नेमकं कुठे समर्थ जे म्हणतायत त्याला ग्रंथ म्हणू नये, तर मग काय ग्रंथ म्हणू नये कुणाला, तर आपल्या स्वभावामध्ये काही बदल झाला का. गेली 10 वर्ष मी दासबोधाचा अभ्यास करते, परीक्षा देते, असं जर मी करते तर माझ्यात काही बदल झाला का, असा मनाला आपला प्रश्न विचारायचा. आणि त्या मनानेच आपलं उत्तर दिलं की येस नक्कीच बदल झालेला आहे, तर मग आपला ग्रंथ बरोबर आहे. विरक्तीकडे आपण जातोय असं घडलं पाहिजे तर आपला ग्रंथ बरोबर. नाही तर मग हेतू आपला काहीतरी वेगळा होता आणि आपण ग्रंथाचा अभ्यास केला असं नाही होता त्याचा. म्हणून ते आपल्या समोर मोक्षेविल फलश्रुती ते दुराशेची पोथी. अशा प्रकारच्या ग्रंथांनी मुक्तीचा मोक्षाच्या अनुभवाकडे आम्ही गेलोच नाही. खरंच सर्वानुभूती परमेश्वर आहे तो आम्हाला कळलाच नाही तर आमचं काहीतरी चुकतं आहे. मग खऱ्या अर्थाने ग्रंथाचा अभ्यास होत नाही आहे. श्रवणी लोभ उपजेल की विवेक कैसा असेल तिथे. आणि मग अशा ग्रंथांचा नुसता लोभ राहिला तर मग तिथे काय विवेक राहणार, तिथे काय त्या प्रयत्नांचा उपयोग होणार. मग ग्रंथ कसा असावा आणि ग्रंथ कसा नसावा असं समर्थाने आपल्याला सांगितलं. त्याचा विचार केला तर ग्रंथाला आपल्याला दोष द्यायचा नाही. दोष द्यायचा की एवढं वाचून सुद्धा आमच्यात काहीच बदल झाला नाही. आता जरा कटू वाटेल हा, पण तरी पण सांगणार आहे. काही वेळा आपल्याला अनुभव येतो बघा. मी शेतकऱ्याकडे उदाहरण उद्यासाठी येतं की माझं तिथे वारंवार जाणं असतं.
त्या ठिकाणी वर्षोनिवर्ष सेवेला येणारी माणसं. आता येणारी जी लोक असतात ती बिचारी भक्तगण असतात, नवी नवी असतात, नेहमी येणारी नसतात, त्याला इथल्या सगळ्या माहिती नसतात. त्यामुळे ते कितीही वेळा आणि कसंही आले आणि कसंही चुकीचं वर्तन केलं तरी इथला जो माणूस आहे तो जर सेवा करण्यासाठी तिथे आला आहे तर त्यांची समर्थाने सांगितल्यासारखी भाषा असायला हवी की नाही. मग त्यांनी जर अंगावर ओरडलं, अहो किती वेळा सांगायचं अशा चपला नका घेऊ, काही उपयोग होणार. मग काहीच तुला राजभरातून शिकला. तो नवीनच आहे माणूस, तिथे तुम्ही गोडच बोललं पाहिजे आणि तिथे गोड बोलूनच त्यांना सांगितलं पाहिजे असं करा, तिथे स्टँड ठेवलं ना तिथे चपला ठेवा. आता ही गोष्ट 50 वेळा सांगायला लागेल दिवसातून. जेवढ्या वेळा लोक आहेत तेवढ्या वेळा हेच वाक्य बोलायला लागेल, करायला लागेल. त्यासाठी आपण आलो इथे, त्यासाठी आपण साधना करायला इथे आलोय ना. हे जर झालं नाही तर काही त्या तीर्थस्थानी जाण्याचा, दासबोध अभ्यासाचा उपयोग नाही, हे समर्थाला सांगायचं. विरक्ती आली पाहिजे म्हणजे काय की कशातच इंटरेस्ट आहे असं नाही चालणार. सगळं इंटरेस्ट द्यायला लागतं, असं कसं चालतं, सगळं करायला लागतं आपल्याला. मग कुठे चुकतं तर आपल्या काही मनामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये काही बदल होतोय की नाही. तर तो जो होत नसेल, स्वार्थच येत असेल, किती ठिकाणी आपण पाहतो अनेक संस्था अशा असतात आणि अनेक संस्थांमध्ये जे काही आपल्याला चांगलं कानावर जसं येतं तसं वाईटही कानावर येतं आणि ते वाईट कानावर का आलं की आपल्या लक्षात येतं की अरे हे का इथे येऊन हेच का आपण शिकलो, याच्यासाठी का आपण तिथे गेलो. अगदी तीर्थस्थानी, मठ मंदिराच्या ठिकाणी, अगदी चांगल्या ठिकाणी साधक वारंवार तिथे जातात, वर्षोनिवर्ष जातात, अभिमानाने सांगतात की मी 25 वर्ष इथे सेवा करतो. मग तुझी भाषा पुढेच असली पाहिजे. सर्वानुभूती परमेश्वरच तुला दिसला पाहिजे आणि तो जर दिसला नाही तर गडबड आहे. मग तो जो आहे तो सद्ग्रंथांचा अभ्यास, संत सहवासाचा अभ्यास झालाच नाही असा त्याचा अर्थ होतो. महाराज म्हणतात श्रवण म्हणजे फक्त ऐकणं नाही, संत सांगतात तसं वागणं. मग संत सांगतात तसं वागणं नाही आपलं. त्यासाठी आपल्याला आपली परीक्षा सारखी द्यावी लागते. श्रवण करायचं म्हणजे आपले दोष लक्षात घ्यायचे, ते दोष दूर कसे होते ते पाहायचे. कधी कधी दोष लक्षात आले तरी आपण आपल्यावर कानाडोळा करतो बरं का, नाहीच तसं असं आपणच आपण ठरवतो तर तसं पण करून चालणार नाही. कधी कधी पश्चाताप झाला, चूक होते, माणूस आहे शेवटी, तर पश्चाताप झाला त्याची दुरुस्ती पटपट करावी. आपोआप दोष आपल्या जातील अशातला भाग नाही, पण तो प्रयत्न करतो बरं दोष काढावा. याला समर्थाने शब्द वापरला, साधना योग्य होती. मती मंदते साधना योग्य होती असं शब्द वापरला. तर साधना योग्य होती म्हणजे काय, करतोय साधना पण आचरण जर वेगळं असेल तर तसं नाही होणार. जो कोणी असं अशा पद्धतीनं आपल्यामध्ये बदल करू शकेल त्याची साधना योग्य होईल. मग तो खरंच मतिमंद जरी असला म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रगती झाली नसली तरी त्याची प्रगती चटकन होईल त्याच्या आचरणामध्ये बदल झाला तर. असं काय इथे काही मतिमंदमध्ये कमी शिकलेला, जास्त शिकलेला अशा अर्थाने की तो शब्द घ्यायचा नाही आहे. मती म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याची मंद गतीनं वाटचाल चाललेली आहे त्याच्याबद्दल बोलतात. मतिमंदाचा अर्थ आपण जो घेतो त्या अर्थाने तो शब्द वापरलेला नाही. तर ही गोष्ट आपल्या लक्षात घ्या. म्हणजे अशिक्षित मंडळी सुद्धा या क्षेत्रामध्ये प्रगती असतेच त्यांची. ज्यांना मी कुठल्या कॉलेजला गेली होती, एवढ्या सगळ्या 18 पगड जातीतले सगळे आपले संत मंडळी कुठल्या युनिव्हर्सिटीतून कोर्स घेतले त्यांनी. त्यामुळे त्यांची जी प्रगती होती त्या प्रगतीचा विचार केला तर आपल्याला त्यांचं जे आचरण आहे त्याचं छानपैकी मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. खरं तर या क्षेत्रामध्ये आपण ज्यांना बुद्धिमान म्हणतो ना ते बुद्धिमान तर्कटच असतात. काहीतरी तर्क काढतात आणि गडबडच होतं. अति बुद्धिमान माणसांचं एक क्षेत्रच याचं कधी कधी मला वाटतं, पण ते बोलतोच काहीतरी काढतात. छान सरळ काही अर्थ लागत असतो ना तर यांच्या तर्कट बुद्धी उगाच त्याच्यामध्ये आणखी काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसतात. फार बुद्धिमान माणसं इथे फार रमत नाही असं पण आपल्या लक्षात येतं. कारण इथे विश्वासाची जागा, इथे श्रद्धेची जागा आहे. श्रद्धेने विश्वासानेच या गोष्टी होतात. महाराजांचे तुम्ही भक्त मंडळी आहात, तुम्हाला हा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. किती आपल्याला लोक विचारतात की एवढे कसे चमत्कार महाराजांच्या ह्याच्यात आणि तुम्ही शहाणीस्तुती माणसं या विश्वास ठेवता. हो आम्ही ठेवतो असं आपल्याला सांगावं लागतं. कारण त्या जागा श्रद्धेच्या विश्वासाच्याच आहे. ते असंच घडलं का याचा विचार करायचा नाही. त्या गोंधळाच्या मुलांची केवढी परीक्षा घेतली, खड्डा काय खाणा, माती काय बाहेर काढा, ते कोणाचं तरी पोरगं ते काय खड्ड्यात ठेवा, पुन्हा माती काय लोटा, वरती फळी काय ठेवा आणि म्हणे आता इथे नामजपाला बस. कोणी ते शाळा माणूस करेल का व्हायला. पण विश्वास होता
की ते सांगतात ना, काय व्हायचं तेवढे, फार काय मारतील मला, त्याच्यापेक्षा काय होईल, मी कोणाचं तरी पोर मातीतलं खाली खड्ड्यात टाकतोय यांच्या सांगल्यावरून, आणि ते जर झालं तर ज्याचं कोण पोरग तर काय जिवंत ठेवी का मला, मग ठीक आहे, त्या कारणाने मरण पत्करावं लागेल, पण ते सांगतात तर करायचं. अशी निष्ठा असणारे सत्शिष्य आणि संत होते, ते श्रद्धेच्या शिवाय आपल्याला कळणारच नाही. म्हणजे चमत्कारामुळे माझा विश्वास आहे अशासाठी मी आपल्याला हे उदाहरण देत नाही आहे. बुद्धिमान माणसं तर्क काढतात आणि म्हणून त्यांनी मतिमंद साधना योग्य म्हटलंय. याच्यासाठी आपण फक्त हा विचार करायचा की तर्क काढणारे कोण असतात, फार बुद्धिमान असतात ते. आणि इथे त्यांनी म्हटलं की मतिमंद जर असला तर तो साधना योग्य होतो. खरं तर समर्थांनी असं पण म्हणायला पाहिजे की कितीही बुद्धिमान असला तरी तो साधना योग्य होतो असं म्हणायला हवं. पण तसं होतं. आता खरोखरच या क्षेत्रामध्ये जी मंडळींनी काम केलं आहे, मला असं म्हणतं की गेल्या 100 वर्षामध्ये इतक्या लोकांनी या सद्ग्रंथांवरती काम करून ठेवलं आहे. आणि सगळ्यात म्हणजे विशेष काय वाटतं की तुमच्या आमच्यासारखं की जसं बेलसर आहे एवढे प्राध्यापक, पण तरी देखील त्यांनी एवढा मोठा दासबोधावरती आपल्या सगळ्यांना उपयोगी पडेल असं, अनेक वर्ष उपयोगी पडेल, पिढ्यांपिढ्या उपयोगी पडेल असं खूप मोठं काम करून ठेवलं. मनाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतोय. गजानंद भारतींनी मनोबोध नावाचं इतकं सुंदर पुस्तक आपल्याजवळ दिलं. डॉक्टर प्राण्यांनी आपल्याला पुस्तक दिलं. एक 11वी दिशा या नावाने त्यांनी 4 भागामध्ये ग्रंथ लिहिला. यांचं सुनीताचं पुस्तक आपल्याजवळ, देसायांचं पुस्तक आपल्याजवळ. अनंत लोकांनी आपापल्या परीनं मनाच्या श्लोकांचे अर्थ देऊन आपल्याला सहज हे सगळं तयार पान दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आपल्याला खरोखरच अर्थ सहज प्राप्त होतं. आणि खरंच आहे की भगवंतांनी गीतेमध्ये आपल्याला सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञान. स्पष्ट शब्दात सांगितलं, तुमची बुद्धिमत्ता वगैरे सगळे बाजूला ठेवा, ज्याच्याजवळ श्रद्धा आहे त्याला ज्ञानप्राप्ती होते. आणि संशयात्मा विनश्यती असं पण सांगितलं की मनात संशय घेतला की नाश ठरलेलाच आहे. मग या जर भगवंतांनी दिलेल्या 2 गोष्टी आपल्याजवळ आहेत तर आपण पण म्हणतो कुठल्याच प्रकारची शंका आणण्याचं कारण नाही. परमार्थ नुसत्या बुद्धीनं चालत नाही, श्रद्धा असेल तेवढंच तो चालतो असं करेल. आणि श्रद्धा म्हणजे काय, त्या भक्तीचा ओलावा हवा, नुसतं नाही चालत. का आपण गोंधळाला गेल्यावर काकरवरती म्हणताना डोळ्यातनं पाणी येतच येतं का, कारण तो भक्तीचा श्रद्धेचा ओलावा तिथे असतो म्हणून. हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे की आपोआप आपण इतके जोडले जातो तिथे त्या रामरायाशी की आपल्या लगेच अंतःकरणामध्ये ते श्रद्धा येतेच आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. तुकाराम म्हणाले, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, देवाचा विसर पडो नेदी. काय वाटेल ते होऊ दे, त्याचा विसर पडू द्यायचा नाही. सतत सातत्याने त्याच्या स्मरणामध्ये आपण काम केलं तर सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेत. स्वाभाविकच त्यांची श्रद्धा होती. अहो गोरी उचला, माझी कोणती, कानाशी लावा, राम 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 येईल ना ती माझी गोरी, काय वेगळी. केवढी हिंमत होती. इतकं ज्याच्या भरलेलं आहे हृदयामध्ये भगवंत, त्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. मती मंदते साधना योग्य होती. आणि याच्यामुळे स्वाभाविकच वैराग्याचं सामर्थ्य आपल्याला येईल. शेवटच्या वळीमध्ये ते सांगतायत, दास विश्वासता मुक्तीभोगी. खात्री देत आहेत, विश्वासाने सांगतायत की असा जो दास आहे, म्हणजे असा जो साधक आहे तो निश्चितपणाने या मुक्तीच्या मार्गाला जाण्याचा आहे. अशा पद्धतीने 205 श्लोकांचा विचार समर्थांनी केला. माझ्या अलिप्ततेवरती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यावर छानपैकी क्षमा आली आहे. क्षमाने प्रश्न पण तयार केले आणि त्या प्रश्नांच्या सहाय्यानं आपल्याला त्याचा अधिक अभ्यास करता येईल. तुम्ही भर पण घालू शकाल. त्याचं काही थोडंसं 70 भागामध्ये निरूपण मिळालं. त्या निरूपणाचं सहाय्य घ्या. ज्यांनी लिहिले त्यांचा प्रश्नच आहे, पण ज्यांना अजूनही लिहायचे आहे तुम्ही जरूर लिहा. ते सगळं आपल्यापर्यंत जाईल. कुठून तरी आपल्याला छोटेखानी या पुस्तकाचा उपयोग होईल आणि आपल्या जीवनाला एक छान प्रकारची गती प्राप्त होईल. अशा प्रकारचा आपला हेतू होता. या उपासना केंद्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे सगळं केलं, त्यांच्यामुळे झालं. त्यामुळे त्यांनी मला अभ्यासाला लावलं. महाराजांनी अभ्यासाला लावलं. त्यांच्या खरोखर मनापासून मी त्यांची कृतज्ञ आहे. आणि ही गोष्ट खरीच आहे. जसं शैलाती जवळ बसलेत माझ्या, या शैलातीमुळे मी या सगळ्या मार्गात आहे. अन्यथा हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन होतं. अनेक वार मी गोष्ट सांगितली की या आल्या काय आणि या मार्गाला मला सुनीताला मी लावलं काय.
नाहीतर हे सहज नाही ना आपण या ठिकाणी जात. सहज जाण्याच्या गोष्टी पुष्कळ आहेत आपल्याकडे. त्यामुळे हे सगळं त्यांची योजना असते. त्या माणसाला भगवंत तशी तशी बुद्धी देतो आणि तसं तसं घडतं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या वाणीला विराम देते. तव स्मरण संतत स्फुरणनार्यामावयो स्वदेशित रक्षणा विणतुजी कथानावडो तुझ्या समयामुची तनु देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु